ऍक्च्युली हरिभाऊ 8 महिन्यांपूर्वी भोरमध्ये आले होते आणि हरिभाऊंनी आज जे काम सुरू केलं किंवा आज ज्या कामावरती आहेत मतदार जागृती म्हणून, याच्या आधी हरिभाऊ महाराष्ट्रभर स्वच्छता सेवक म्हणून काम करतात आणि त्यांनी मला अशी ओळख करून दिली की ते हे काम का करतात तर गाडगे बाबांचं जे स्वच्छतेचं काम होतं आणि स्वच्छता कागदावरची नाही तर जमिनीवरची होती. तर स्वतः गाडगे बाबा ज्या पद्धतीनं काम करायचे, गावोगावी फिरायचे, गावांमध्ये मुक्काम करायचे, त्या लोकांशी बोलायचे, अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी त्यांना प्रबोधन करायचे, समजून सांगायचे. म्हणजे गाडगे बाबांची काही व्याख्यानं, गाडगे बाबांची काही प्रवचनं जी पंढरपुरात दिलेली आहेत त्यांनी, ती सगळीकडे माहिती आहे. गाडगे बाबा माहीत नाहीत असं एकही गाव नाही महाराष्ट्रामध्ये, पण गाडगे बाबांचं प्रत्यक्षात काम करणारं असं एकही गाव नाही महाराष्ट्रात. हे हरिभाऊंनी ओळखलं आणि हरिभाऊंना स्वच्छतेची गरज किती आहे किंवा स्वच्छतेचं महत्व किती आहे हे जास्त करून आता लॉकडाऊन मध्ये लक्षात आलं. तेव्हापासून हरिभाऊंनी गेल्या 5 वर्षांमध्ये 1000 पेक्षा जास्त गावांमध्ये जाऊन स्वतः कचऱ्यामध्ये उतरून स्वच्छता केली. असंच एक ठिकाण 8 महिन्यांपूर्वी भोरमधला सम्राट चौक होता आणि मी सकाळी 8 वाजता कॉलेजला येत होतो. हरिभाऊ मला तिथं स्वच्छता करताना दिसले. रस्त्याच्या कडेला गाडी लावली होती आणि त्या गाडीवर छोटा बोर्ड, जसा आता गाड्यामध्ये बोर्ड आहे तसा बोर्ड होता, त्याच्यावर गाडगे बाबांचं चित्र आणि तिथं त्यांचं नाव हरिभाऊ उगले आणि स्वच्छता सेवक एवढंच लिहिलं. कुठल्या संस्थेचं नाव नव्हतं, शासनाचं नाव नाही, काहीच नाही. मला कळालंच नाही नेमका हा काय प्रकार आहे, म्हणून मी थांबलो तिथं आणि विचारलो. आणि मला नंतर जे काही कळालं ते खरं शॉकिंग होतं. आतापर्यंत महाराष्ट्रात असं प्रत्यक्ष कचऱ्यात उतरून काम करणारी माणसं कुठंच दिसलेली. मग मी जेव्हा त्यांची मुलाखत घेतली 8 महिन्यांपूर्वी, त्यावेळी कळालं की त्यांनाही अजून कुणीच माणूस भेटला नाही जो त्यांच्यासारखं काम करेल. त्याच्यानंतर मग आम्ही बऱ्याच दिवस एकमेकांशी जोडून राहिलो, ते आजपर्यंत. आता हरिभाऊ मतदार जागृती या उपक्रमामध्ये महाराष्ट्रभर फिरतो. तर ते काल परवा 2 दिवस बारामती परिसरामध्ये जाऊन आले. मग तिथून मी त्यांना स्वतः फोन करून म्हटलं की तुम्ही भोरकडे या, त्या निमित्तानं भेट होईल आणि भोरमध्ये तुमच्या कामाची माहिती होईल. काल संध्याकाळी हरिभाऊ आणि मी मंगळवार पेठेमध्ये हे जनजागृतीचे बोर्ड घेऊन फिरलेलो आहोत. तिथं बऱ्याच लोकांना त्यांनी मतदानाचं महत्व सांगितलं. आता आज खास तुमच्यासाठी ते कॉलेजवरती आले. त्याचं कारण असं की तुम्ही काही वर्षानंतर मतदान करायला जाणार, कदाचित पुढच्या 5 वर्षात तुम्ही मतदार असाल, पण आज तुमचे आई वडील मतदार आहेत. आणि भोरचा तर असा सर्वे केल्यानंतर लक्षात येते एक गोष्ट की भोरमध्ये मागच्या काही मतदानांमध्ये फक्त 50% मतदान होते. तर 50%चा आकडा वाढला पाहिजे, याच्यासाठी शासन सुद्धा काम करतं. म्हणजे आपल्या सगळ्याच शासकीय यंत्रणा मतदारांनी जागृत व्हावं याच्यासाठी काम करत आहे. त्याच्यात भोरमध्ये मतदान अधिकारी म्हणून नेमणूक झालेल्या आहिरे मॅडम ज्या आहेत, यांच्यासोबत बऱ्याच वेळा बैठका झाल्या, मिटिंग झाल्या. याच्यामध्ये त्यांनीही सांगितलं की मतदानाचा टक्का वाढला पाहिजे. तर हरिभाऊ त्या निमित्तानं इथं कामाला, त्या कामावरती येत आहे, म्हणून त्यांना मी तुमच्यासोबत बोलण्यासाठी घेऊन. हरिभाऊंकडं अनुभवाचा खूप मोठा खजिना. एक माणूस म्हणून जगताना कसं जगलं पाहिजे, वेगवेगळ्या गावांमध्ये फिरताना कसे वेगवेगळे अनुभव येतात, असे सगळा एक एक किस्सा जर तुम्ही मन लावून ऐकला, गोंधळ न करता आणि या छडीचा वापर न करता. तुम्हाला माहिती आहे की ही छडी मला वापरायला बिलकुल आवडत नाही, मी वापरत सुद्धा नाही. पण बऱ्याच वेळा तुम्हाला सांगण्यासाठी ज्यावेळी शब्द वापरले जातात त्याच्याकडे तुम्ही लक्ष देत नाही, त्यावेळी या छडीचा किमान आवाज तरी तुम्ही लक्षपूर्वक ऐका. त्यासाठी ती छडी हातात, अन्यथा आपण ही छडी वापरत नाही. हरिभाऊ तुम्हाला त्यांच्या आयुष्याचे जे काही अनुभव सांगतो, किस्से सांगतो, ते तुम्हाला पुढे आयुष्यात जगताना नक्कीच उपयोगी पडेल. आणि इथं जो बोर्ड लिहिला याच्यावर अक्षर मानव जे नाव दिलं, अक्षर मानव नावाची संघटना आणि कुटुंब हेच काम करतं की माणूस सुखी राहिला पाहिजे, सुखी जगला पाहिजे, प्रामाणिक कष्टावर जगला पाहिजे, याच्यासाठी काम करणारी संघटना. तर असे सगळे एकत्र येऊन आपण सुद्धा हे काम करायचं. याच्यासाठी आज आपण हरिभाऊंना ऐकायचं. मी तुम्हाला विनंती करतो, कृपया तुम्ही बसा. मी काय नाही बोलू शकतो. आणि मला काय वाटतं बघा, आपण इतके नुसते बोलतो पुस्तकात पण तडजोड नाही करत. मला वाटतं यात इथं फरची आहे, पण एकही मुलगा मुलगी खाली बसायला तयार नाही. असं का बरं? असं का? मला वाटतं मगाशी पहिल्यांदा काय सांगितलं, मी काय करू शकतो. मी प्रत्येक समस्या, प्रत्येक प्रश्न, अगदी माणसाच्या जीवनातले
सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप प्रश्न येतात, पण आपण तडजोडच करत की आपण बेंच ऍडजस्ट केले, स्टूल आणले, तरी पण आपण म्हणजे खाली बसायलाच तयार नाही. आणि आपल्या घरी गेल्यानंतर आपल्या घरात काय टेबल खुर्ची आहे का जेवणाला? नाही, आपण मांडी घालूनच बसतो, बरोबर. मग मला काय वाटतं, इथूनच आपण आपल्या मीपणाला सुरुवात केली पाहिजे. आणि ज्या वेळेला मी हे काम सुरू केलं 5 वर्षापूर्वी, त्यावेळेला मला 1-2 गोष्टी खटकल्या की राग हा माणसाला वाईट गोष्टीकडे घेऊन जातो. मग त्याच्यावर कसं नियंत्रण मिळवायचं किंवा काय काय करावं लागेल, त्याच वेळेला ठरवलं की फार मी मोठं काम नाही केलं तरी चालत, पण या रागावर, या मीपणावर मला फक्त नियंत्रण मिळवायचं. आणि मग त्याच्यानंतर साधी राहिली की फाटके कपडे घालणं, मग पुढे साफसफाई करत असलं की अगदी कमी वयाचा माणूस मला अरे तुरे म्हणतो, बरोबर. आणि अरे तुरे म्हटल्यावर किंवा मला काय वाटतं, माझ्या घरी 10 गाड्या आहे, इस्टेट आहे, आमकं आहे, तमकं आहे, आणि हा जर अरे तुरे म्हणत असला तर मला तो माझा लागेल स्वाभिमान, मीपणा जागा होतो. हेच मला कुठंतरी कमी करायचं होतं, नाही का. मग हे जसं महात्मा गांधींनी शिकवलं, बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं, गाडगे बाबांनी हेच विचार पेरले आणि मी तेच विचार घेऊन चाललोय. मग मला काय वाटतं, थोडंसं नुसतंच मी बोलण्यापेक्षा, किंवा बरेचशा वेळेला प्रत्येक शिक्षक येतात, वक्ते येतात, बोलतात, निघून जातात, पण बऱ्याचशा वेळेला मुलांच्या मनात बरेचसे प्रश्न राहतात. त्या प्रश्नांना मुलांना कधी कधी उत्तरच मिळत नाही. तर तुम्ही जास्तीत जास्त जर 1-2 प्रश्न जर विचारले तर आणखीन मला बोलायला सोपं होईल. कारण माझं शिक्षण फार कमी आहे, मी 7वी नापास आहे, पण मला ह्या काही गोष्टींचे खटकलं आणि मी या कामाला सुरुवात केली. आणखी कोणी काही प्रश्न विचारेल का? विचार नसेल तर बरात करा. आणि तसं अंधश्रद्धेचं जर म्हणाल तर जवळजवळ अगदी 40 वर्षापासून माझ्या खूप डोक्यात होतं, पण प्रत्येक गोष्टीला अगदी म्हणजे वेळ यायला पाहिजे. बरेचसे लोक म्हणतात, आता माझ्या प्रवासात बरेचसे लोक म्हणतात आम्ही घरी संसाराला, प्रपंचाला कंटाळलो की आम्हाला बी सामाजिक काम करायचं आहे, आम्ही सुद्धा रिटायर झाल्यानंतर तुमच्याबरोबर 8 दिवस येऊ शकतो. काही तर म्हणतो आम्ही उद्या लगेच येणार आहे. पण मला काय वाटतं, प्रत्येक माणसाला कुठंतरी ती एक संधी किंवा ती एक वेळ यायला पाहिजे. मग मला कसं सांगायचं आहे की थोडक्यात मी म्हणजे एक बाप म्हणून माझं काय कर्तव्य आहे, आज सगळ्यात मोठा आपल्या महाराष्ट्रात, म्हणजे अगदी तुमच्याही घरात, तुमच्याही गावात सगळ्यात मोठा एक प्रश्न आहे, तो जवळजवळ न सुटणार आहे. तुम्हाला एक समजला आहे का? तुमच्या घरात, गावात, पाहुण्यात, नातेवाईकांमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न जवळजवळ फक्त शेतकरी कुटुंबांमध्ये, जास्त शिकलेल्या मुलामुलींमध्ये तो प्रश्न नाही आहे. कमी शिक्षण, सर्वसाधारण जगणारी माणसं आणि शेतकरी माणसं, सगळ्या महाराष्ट्राला एक प्रश्न पडलाय. तुम्हाला समजला असेल, आता मी बराचसा खुलासा केला. कोणता प्रश्न आहे? कोण सांगेल? मुलींनी सांगितलं तरी चालेल. कोण सांगेल? सांगा. सगळ्या महाराष्ट्राला पडलाय. तुमच्या एका भोर तालुक्याला, जिल्ह्याला नाही, शेतकरी वर्ग, सर्वसामान्य माणसं. कोणता प्रश्न आहे? सांगा. चुकलं तरी चालेल, कोणीतरी सांगा. मुलींमध्ये तुम्हाला कळलं पण तुम्ही बोलत नाही. मी बराचसा आता खुलासा करून सांगितला. कोणता प्रश्न आहे असा? माहिती आहे? नाही माहिती? हा नाही, तुमच्या जवळजवळ तुम्हाला समजलंय, पण तुम्ही का मग बोलत नाही? मी खूप खुलासा केला. संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न पडलाय. काय प्रश्न आहे? हा, मुलांचे लग्न आहे का नाही? आहे का नाही?
बरोबर आहे का चुकी? बरोबर. बघा म्हणजे आता इथं तुम्ही जरी शहरात असलो आपण, पण मला वाटतं बरेचसे मुलं खेड्यातले असतील किंवा घरी गेल्यावर तुमच्या आईवरच्या वडिलांना म्हणजे नातेवाईकांना विचारा. म्हणजे तुम्हाला आता माहिती असेल आपले बरेचसे नातेवाईक अगदी 20, 25, 30, 32 वयापर्यंत वय झालंय, पण त्यांची अजून लग्न नाहीये. याचा कोणी विचार केलाय का? का नाही केला? अगदी गल्ली बोळात नुसतं नाव असतंय सामाजिक. काय काम करतात या, कुठं करतात? ह्या प्रश्नांवर सरकार काय करेल? याला काय उपाय आहे का? नाहीये. मग नुसतं आपण पुस्तकी ज्ञान घेऊन हे प्रश्न सुटणार आहे का? नाही सुटणार. पण मग शासनाने सुद्धा शेती या विषयावर फार बारकावे नाही शोधले. शेतकऱ्यांच्या अडचणी नाही शोधल्या. शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न आहेत. बऱ्याचशा मालाला हमी भाव नाही मिळाला. त्यामुळं मध्यंतरीच्या काळात त्या काही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्याला बरेचसे वेगवेगळे कारणं असतील, बरोबर. पण तो एक विषय तयार झाला आणि तो एक निगेटिव्ह विषय तयार झाल्यामुळं मग बऱ्याचशा मुलींना काय वाटलं, म्हणजे मुलींना मुलींच्या पालकांनाही त्या शेतकऱ्यांच्या घरात मुलगी देणंच नको. ते शेण भरणं असेल, त्या उन्हातान्हात काम करणं असेल, आणि जो मुलीचे वडील आहे तो तर शेतकरीच आहे, नाही का? आणि तरी तो त्या शेतकऱ्याला मुलगी देतच नाही. किती मोठा प्रश्न आहे. याच्यावर काही शासन काही पर्याय काढणार आहे का? कोणी काढणार आहे का? मला वाटतं याच्यावर पर्याय आपणच काढला पाहिजे. कुठंतरी आपण तडजोड केली पाहिजे. शिक्षण, शेती याच्यावर अभ्यास केला पाहिजे. नवीन टेक्नॉलॉजी आली. आता बऱ्याचशा समजा तुम्ही शेतकरी कुटुंबातील असाल तर बऱ्याचशा कुटुंबांमध्ये जर्सी गाई जी पाळतात. जर्सी गाई किती, समजा तुमच्या घरी कोणाच्या घरी 5 जर्सी गाई आहे, 5 आहे कोणाच्या घरी, शेतकरी कुटुंबात आहे कोणी 5, कोणाच्या घरी आहे? बरोबर करा ना, 5 गाई. 5 गाई आहेत का? नाही. मला वाटतं सगळे शहरी भागात आहे का? नाही. तुमच्या घरी 5 गाई आहे, जर्सी गाई दूध देणार आहे, बरोबर. मग 10 आहेत का कोणाच्या घरी? 10 आहेत का? 10 गाई आहे. 10 गाई आहे, बर. 15 गाई आहेत का? 15 जर्सी गाई 15. बरं, गावठी देशी गीर वगैरे 15 गाई कोणाकडे आहे? 15 नाहीये. बापरे. म्हणजे याचा अर्थ काय की मला काय वाटतं तुमच्याकडं या भागात जरा दूध व्यवसाय कमी आहे असं मला एकंदरीत वाटतंय. आता ऐका, माझ्या घरी 47 गाई आहे. किती? 47 गाई, पण त्या जर्सी गाई आहे. मग त्या 47 गाईंचं आता ज्यांच्या घरी 2, 4, 5 गाई आहे त्या शेतकऱ्यांना माहिती आहे त्या 5 गाईंचं काम करायला किती वेळ लागतो. शेण काढणं, चारा, दूध काढणं, धार काढणं, धुणं, आमकं त्या 5-6 गाईंचं काम करण्यासाठी 1 ते 2 माणसांचा दिवस जातो, बरोबर. आता ज्यांच्या घरी आहे त्यांना माहिती आहे. मग ऐका, माझ्या घरी 47 गाई आहे. 47 गाईंचं काम करायला फक्त एकच माणूस आहे. किती? एक माणूस सकाळी 4 तास ड्युटी करतो आणि संध्याकाळी 4 तास ड्युटी करतो. जसं कंपनीत असताना आपण 8 तास ड्युटी करतो ना, तसं तो माणूस फक्त 8 तास ड्युटी करतो आणि 47 गाईंचं काम करतो, बरोबर. मला सांगायचंय काय की शासनानं, संस्थेनं शेतीमध्ये नवीन उपक्रम नाही घेतले, अभ्यास नाही केला, शेतीमध्ये मंथन नाही केलं. फक्त पुस्तकी ज्ञान, IT शिक्षण घ्यायचं. पण
शेतीमध्ये असं नवीन नवीन तंत्र, नवीन नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन नवीन शिबिर असं काही शेतीमध्ये फार कुणीच केलं नाही. मी मगाशी सांगितलं गल्ली बोळात सामाजिक संस्था आहे, पण शेती या विषयावर बारकाईनं कुणीच नाही बघितलं. त्यामुळं आपण मगाशी जे बोललो शेती या विषयाकडं अगदी संपूर्ण महाराष्ट्रानं नकारात्मक दृष्टिकोन घेतल्यामुळं आज प्रत्येक घरात, तालुक्यात, जिल्ह्यात असेल हा जो शेतकऱ्यांच्या मुलांचा जो प्रश्न आहे बघा, ज्या घरातल्या मुलाचं अगदी गल्ली बोळात नुसतं नाव असतंय सामाजिक, काय काम करतात या, कुठं करतात, ह्या प्रश्नांवर सरकार काय करेल, याला काय उपाय आहे का? नाहीये. मग नुसतं आपण पुस्तकी ज्ञान घेऊन हे प्रश्न सुटणार आहे का? नाही सुटणार. पण मग शासनानं सुद्धा शेती या विषयावर फार बारकावे नाही शोधले, शेतकऱ्यांच्या अडचणी नाही शोधल्या, शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न आहेत, बऱ्याचशा मालाला हमी भाव नाही मिळाला. त्यामुळं मध्यंतरीच्या काळात काही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्याला बरेचसे वेगवेगळे कारण असतील, बरोबर, पण तो एक विषय तयार झाला आणि तो एक निगेटिव्ह विषय तयार झाल्यामुळं मग बऱ्याचशा मुलींना काय वाटलं, म्हणजे मुलींना मुलींच्या पालकांनाही बी त्या शेतकऱ्याच्या घरात मुलगी देणंच नको. ते शेण भरणं असेल, त्या उन्हातान्हात काम करणं असेल, आणि जो मुलीचे वडील आहे तो तर शेतकरीच आहे नाही का, आणि तरी तो त्या शेतकऱ्याला मुलगी देतच नाही. किती मोठा प्रश्न आहे. याच्यावर काही मी शासन काही पर्याय काढणार आहे का? कोणी काढणार आहे का? मला वाटतं याच्यावर पर्याय आपणच काढला पाहिजे. कुठंतरी आपण तडजोड केली पाहिजे. शिक्षण, शेती याच्यावर अभ्यास केला पाहिजे. नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली. आता बऱ्याचशा, समजा तुम्ही शेतकरी कुटुंबातील असाल तर बऱ्याचशा कुटुंबांमध्ये जर्सी गाई जी पाळतात. जर्सी गाई किती, समजा तुमच्या घरी कोणाच्या घरी 5 जर्सी गाई आहे, 5 आहे कोणाच्या घरी, शेतकरी कुटुंबातले आहे कोणी 5, कोणाच्या घरी आहे, बरोबर करा ना, 5 गाई, 5 गाई आहेत का? नाही. मला वाटतं सगळं शहरी भागातले का? नाही. तुमच्या घरी 5 गाई आहे, जर्सी गाई दूध देणार आहे, बरोबर. मग 10 आहेत का कोणाच्या घरी? 10 आहेत का? 10 गाई आहे. 10 गाई आहे, बरं. 15 गाई आहेत का? 15 जर्सी गाई 15. बरं, गावठी देशी गीर वगैरे 15 गाई कोणाकडे आहे? 15 नाहीये. बापरे. म्हणजे याचा अर्थ काय की मला काय वाटतं तुमच्याकडं या भागात जरा दूध व्यवसाय कमी आहे असं मला एकंदरीत वाटतंय. आता ऐका, माझ्या घरी 47 गाई आहे. किती? 47 गाई, पण त्या जर्सी गाई आहे. मग त्या 47 गाईंचं आता ज्यांच्या घरी 2, 4, 5 गाई आहे त्या शेतकऱ्यांना माहिती आहे त्या 5 गाईंचं काम करायला किती वेळ लागतो. शेण काढणं, चारा, दूध काढणं, धार काढणं, धुणं, आमकं त्या 5-6 गाईंचं काम करण्यासाठी 1 ते 2 माणसांचा दिवस जातो, बरोबर. आता ज्यांच्या घरी आहे त्यांना माहिती आहे. मग ऐका, माझ्या घरी 47 गाई आहे. 47 गाईंचं काम करायला फक्त एकच माणूस आहे. किती? एक माणूस सकाळी 4 तास ड्युटी करतो आणि संध्याकाळी 4 तास ड्युटी करतो. जसं कंपनीत असताना आपण 8 तास ड्युटी करतो ना, तसं तो माणूस फक्त 8 तास ड्युटी करतो आणि 47 गाईंचं काम करतो, बरोबर. मला सांगायचंय काय की शासनानं, संस्थेनं शेतीमध्ये नवीन उपक्रम नाही घेतले, अभ्यास नाही केला, शेतीमध्ये मंथन नाही केलं, फक्त पुस्तकी ज्ञान.
IT शिक्षण घ्यायचं, पण शेतीमध्ये असं नवीन नवीन तंत्र, नवीन नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन नवीन शिबिर असं काही शेतीमध्ये फार कुणीच केलं नाही. मी मगाशी सांगितलं गल्ली बोळात सामाजिक संस्था आहे, पण शेती या विषयावर बारकाईनं कुणीच नाही बघितलं. त्या कमी झाली. मी 5 तारखेपासून फिरतोय, 1 लाख रुपये पगार घेणारी माणसं अगदी 4 चाकीतून फिरतात, पण कुणीही मतदानाची जनजागृती करत नाही. आणि मला तर कुणी पगार देत नाही, म्हणजे कुणीतरी जेवण देतं, कुणीतरी 50 रुपये देतं, आणि इतकंच होतं का? मग आपण का करत नाही? खूप प्रश्न आहेत. मग मला सांगा, मगाशी मी एक उदाहरण दिलंय की शेती या विषयावर कोणीच बोलत नाही, किंवा सामाजिक संस्था काही काम करत नाही. मग आम्ही जसं नवीन टेक्नॉलॉजी शोधली, आम्ही काय केलं, त्या गाईंच्या गळ्यात आता एक नवीन टेक्नॉलॉजी आली ती तुम्हाला सांगतो. आता जर वेळ संपत आली तर कुणीतरी सांगा, नाही तर माझं बोलायचं चालूच राहील. मग बर मग त्या तुम्हाला काही सांगतो, ऐका झालं का तुमचं? जिओ कंपनीची सिस्टीम आहे. प्रत्येक गायीच्या गळ्यात एक बेल्ट आहे, त्या बेल्टला एक चिप बसवलेली आहे. त्या गायीच्या कानाला असा एक नंबर आहे, बिल्ला एक माहिती असं तुम्हाला, 1 नंबर 2 नंबर 10 नंबर, त्या चिपचा नंबर, त्या बिल्ल्याचा नंबर आणि मुलाच्या मोबाईलचा नंबर, तो जिओ कंपनीकडे ती सिस्टीम आहे. आणि त्या गायीला ताप आला, तिने चारा नाही खाला, माझ्यावर आली, गाभण राहिली, काय तिची जी सिस्टीम आहे. आपल्याला बोलता येत नाही, गायीला जनावरांना बोलता येत नाहीये. मग ते आपल्याला कसं कळत? बरोबर. मग जसं आपण कॅम्प्युटरमध्ये प्रगती केली, तशी शेतीमध्ये खूप तंत्र आलंय, पण ते अजून शेतकऱ्यापर्यंत पोहोचलंच नाही. पण मला तेच सांगायचंय, IT क्षेत्राची प्रगती झाली, आपण IT कडे चाललो, बरोबर, पण शेतीच्या विषयाकडे फार प्रगती अजून त्या शेतकऱ्यापर्यंत नाही झाली. आणि मग तेच आम्ही ते तंत्र विकसित केलं. त्या गायींच्या सगळ्या गायांच्या बेल्ट घातला, त्या गायी आजारी पडल्या का लगेच मेसेज येतो, 10 नंबरची गाय आजारी पडली, 2 नंबरची गाय आजारी पडली, 30 नंबरच्या गायला ताप आलाय, लगेच मला मोबाईलवर मेसेज येतो. दरवर्षी बॅलन्स टाकायचा. 24 तासात जी गाय 25 लिटर दूध देते, नीट ऐका बरं का, जी गाय 24 तासात 24 ते 25 लिटर दूध देते, तिला फक्त ते 25 लिटर दूध तयार करायला फक्त 30 किलो चारा लागतो. बऱ्याचशा शेतकऱ्यांना जे गाय पाळतात त्यांना माहिती आहे की जास्तीत जास्त चारा देतात आणि अगदी सगळं कुटुंब ते चारा काढणं, शेण काढणं, तो सगळा व्यवसाय त्यात ते थुकून जातात. नवीन परत मला तेच सांगायचे, टेक्नॉलॉजी आली, त्या टेक्नॉलॉजीचा शेतकरी उपयोग करून घेत नाही. मी मगाशी बोललो होतं की बोलत असताना तुम्हाला प्रश्न नाही का पडत? बरेचसे वक्ते येतात, बोलून जातात, मुलांच्या मनातले प्रश्न तसेच राहतात. पण मला काय वाटतं, तुम्ही काहीतरी प्रश्न विचारावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. बोला. का फक्त मीच बोलून निघून जाणार आहे असं तर नाही झालं पाहिजे. कारण त्यावेळेला मला प्रश्न पडायचे, म्हणून चिकित्सा करायची ही माझी सवय होती, म्हणून मी इथपर्यंत आलो. आणि तुम्हालाही प्रश्न पडले पाहिजे, मला एवढंच वाटतंय. तुमचे वडील समजा या नात्यानं प्रश्न विचार, अगदी माझ्या वैयक्तिक जे आयुष्य आहे त्याच्यावर जरी प्रश्न विचारले तरी तुम्हाला एक मुलगा म्हणून प्रश्न उत्तर देईल. बोला, कोण प्रश्न विचारील? थांबा, शांत शांत. हा, सगळ्यांना आवाज आला पाहिजे. हा, काम सुरू केलं तर पहिला दिवस कसा होता, म्हणजे लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्या पहिल्या दिवशीचा आणि आतापर्यंत काही चेंज झालाय का, बदल झालाय का? खूप बदल झाला. खूप चांगला प्रश्न आहे. बघा, पहिला दिवस, बरोबर, पहिल्या दिवसाची सुरुवात मी माझ्या घरून, म्हणजे ही जी चर्चा सुरू होण्याच्या अगोदर, आता जर
सरांना जर तुमच्या शाळेतून जर राजीनामा रिटायर जर व्हायचा असेल किंवा मध्ये जर सोडून जायचं असेल तर बऱ्याच गोष्टींच्या अटी आहेत. मला वाटतं 1-2 महिने तुम्हाला अगोदर अर्ज द्यावा लागतो, बरोबर ना? तसं मी 6 महिने किती 6 महिने अगोदर घरच्यांना सांगितलं होतं, म्हणजे एक अर्ज दिला होता की मला आता यातून मुक्त करा, बरोबर का? की माझ्या मी जबाबदारी केल्यात ना, बाप म्हणून मी मुलांचे लग्न केले, ही माझी पहिली जबाबदारी, बरोबर. दुसरी जबाबदारी माझे आई वडील सांभाळणं, ही एक त्या म्हणजे माझ्या आई वडील म्हणजे मी त्यांचा मुलगा, बरोबर ना, म्हणजे ती माझी जबाबदारी मी ती पूर्ण केली. म्हणजे माझे आई वडील गेले म्हणजे मी त्या 2 जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. मग शेवटी मग दुसरं काय राहिलं, माझी इच्छा. प्रत्येक माणसाच्या जीवनात कुठतरी इच्छा असते. मग मी म्हटलं माझी इच्छा मला पूर्ण करायची. मी घरच्यांना सांगितलं मला आता माझं जीवन जगू द्या, मी तुम्हाला जे काय करून ठेवलंय ते तुम्ही आता याचा उपभोग घ्या. हा गाडी बंगला संसार हे जे गाया अमकं तमकं हे तुम्ही सगळं तुमच्या ताब्यात घ्या आणि मला माझं जीवन जगू द्या. हा तुम्हाला रिटायरचा अर्ज. तो अर्ज दिल्यानंतर घरचे तर रडायला लागले, चकित झाले. मला 5 बहिणी आहेत, 2 मुलं, 1 मुलगी, त्यांचे सासरे, जावाई, भाचे, 15 भाचे, त्यांचेही लग्न झाले, त्यांचेही नातेवाईक, 6 महिने दररोज याला त्याला फोन, दररोज भांडण आणि दररोज मला फोन, या पाहुण्याच्या घरी जा, त्या पाहुण्याच्या घरी जा. हे करता करता नियोजन करता 6 महिने गेले. 6 महिने गेले आणि सगळ्यांनी मिळून एक मीटिंग घेतली, जशी आज तुमची मीटिंग झाली, की सगळ्यांनी एक ठराव पास केला आणि एक अट घातली. काय अट घातली? सगळ्यांनी मला तुम्ही सामाजिक काम करा, पण आमच्या सगळ्यांची एकच अट आहे. काय अट असेल सांगू का तुम्हाला? की माझ्या वडिलांचं वय त्यावेळेला 96 झालं होतं. किती? 96. आणि ते म्हणजे अगदी झोपून जेवण करत होते. म्हणजे त्यांना चालता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, बसले तर अशी टेकून बसायचे. मग सगळ्यांनी काय अट घातली? हे तुमचे वडील गेले की मग तुम्ही बाहेर पडा. मग त्यांच्या योग्य आहे का नाही योग्य? काय योग्य आहे? त्यांच्यात काय योग्य आहे की तुम्ही बाहेर सामाजिक काम करायला जाणार, म्हणजे बाहेर समाज सुधारवण्यासाठी जाणार, बाहेरचे देव पूजायला जाणार आणि या घरच्या देवाला कोण सांभाळेल? बरोबर. त्यांची अट योग्य होती. मलाही सुरुवातीला राग आला, मी खूप चिडलो. 1-2 महिने माझा मी राग शांत केला, पण मी त्याच्यावर विचार केला. अगदी बरोबर आहे. मी ज्या वेळेला सामाजिक काम करायला जाणार, मी दुसऱ्याला ज्ञान शिकवणार, दुसऱ्याकडे 1 बोट करणार, पण 4 बोट माझ्याकडे येईल, बरोबर. मग मी पहिल्यांदा काय केलं पाहिजे? माझ्या बापाला सांभाळलं पाहिजे. मग माझे वडील गेल्यानंतर अगदी 6व्या दिवशी, किती? 6व्या दिवशी मी घरातून बाहेर पडलो. 10वा नाही केला, 13वा नाही केला, वर्ष श्राद्ध नाही केलं, डोक्याचं सुतक नाही काढलं. 6व्या दिवशी घरातून बाहेर पडलो. आणि तसं हे माझं जनजागृतीचं काम चाललंय. हा तुझा प्रश्न पहिला दिवस. मग पहिल्या दिवशी काय झालं? मी घरून उठलो, ते संडास साफ करण्याचा तो वाकडा ब्रश तो घेतला, एक बादली घेतली आणि घरून मग आमचं गाव जवळ असल्यामुळे सायकलवर ढळालो. ग्रामपंचायतच्या जवळ एक संडास उतारी आहे, जवळच नळ आहे. नळातून बादल्या भरून घ्यायचो, ते संडास साफ करायचो, बादल्या भरून घ्यायचो, संडास साफ करायचो, ती उतारी. ते साफ करायला मला 1 तास लागला. गावातले कमीत कमी 200 लोक, आता प्रत्येक खेडेगावात शहरात सकाळच्या बारी लोक येतात, बरोबर, आणि बघतात चहा पाणी टपऱ्या वगैरे असतात. जवळजवळ त्यातल्या नक्की 100 माणसांनी माझ्या सुनबाईला फोन केला, पत्नीला फोन केला, मुलाला फोन केला. काय फोन केला? घरी काही भांडणं झालेत का? काही थोडं प्रापंचिक बिया टाकताय का? किंवा तर एक जण मला नाही, त्याने 8 दिवसापूर्वी औषध घेतलं होतं.
आणि मी ते गावातल्या ग्रामपंचायतचं ते संडास साफ करत होतो. घरून मला सारखे फोन यायचे. मी जवळजवळ 1 तास ते संडास साफ केल्यानंतर मग ते गावातले 200 लोक सगळे माझा तमाशा मोबाईल लावून पाहत होते. मग ते स्वच्छ झाल्यानंतर माझ्या घरच्यांनी जो मिटिंग घेतली होती, जो करायला केला होता, तो त्या गावातल्या लोकांना मी 3 मिनिटात सांगितला. म्हणलं इथून पुढं मी सामाजिक काम करायला आता हा पहिला दिवस मी बाहेर पडलोय आणि तिथून पुढं माझ्या कामाला सुरुवात सांगत होतो. हा बरं, अरे वा. आजपर्यंत तुम्ही एवढं सामाजिक कार्य केलंय, तर ह्याच्यामध्ये तुमचा असा कुठला अनुभव आहे का की जो तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील? आयुष्यभर लक्षात राहील किंवा असं विसरू शकत नाही असा एखादा खास अनुभव? अगदी बरोबर. बघा, बऱ्याचशा वेळेला आपण काय करतो, आपण तुम्ही म्हणण्यापेक्षा मला वाटतं एक 400 गावं झाली होती. आमच्या इथला एक राजकारणातले कार्यकर्ता आहे, तो मला काय बोलला, तुमचे 500 गावं झाले, 501 गावं झाले की तुमचा आम्ही गावकरी खूप मोठा सत्कार करणार आहे बरं का. मग त्यावेळेला माझे मला वाटतं 400-450 गावं झाले होते आणि मी यवतमाळ जिल्ह्यात होतो. यवतमाळ जिल्ह्यात असताना संध्याकाळच्या वेळेला माझं काम आठवलं, त्या मंदिराच्या परिसरात मी असं बसलो आणि काही नाही, अडाणी माणसं होते. मी त्यांच्या सगळ्याच गप्पा मारत होतो आणि मी त्यांना सांगत होतो, आतापर्यंत माझे 420 गावं झाले, मी असं करतो, मी तसं करतो. बऱ्याच वेळेला आपल्याला माझा मोठेपणा, माझं घर, माझी शेती हे सांगण्याचा मोह आवडत नाही. आपण दुसऱ्याचं नाव ऐकतं, माझं सांगत राहतो, मी किती मोठा आहे, मी किती सामाजिक काम केलंय, मी किती चांगलं आहे हे सांगत राहतो. आणि मी त्या शेतकऱ्यांना 2-3 सांगत होतो. त्यातला एक अडाणी माणूस काय सांगत होता की तुम्ही गाडीवर फिरता हो. मला त्यानं काय सांगितलं की आमच्या शेजारच्या गावात एक मुलगी आहे 25 वर्षाची, ती 14 महिने संपूर्ण महाराष्ट्र सायकलवर फिरते. किती? 14 महिने सलग, घरातून बाहेर पडल्यानंतर सलग 14 महिने सायकलवर महाराष्ट्रातले 36 जिल्हे फिरले. तिने काय काम केलं? ग्लोबल वॉर्मिंग, झाडं, पाणी, निसर्ग, स्वच्छता ह्या विषयाचा संदेश देऊन त्या यवतमाळ जिल्ह्यातील प्रमिला विठ्ठल चिकटे असं त्या बाबांनी मला सांगितलं आणि मी तर मग शांतच झालो. माझा मोठेपणा गळून पडला. माझा मोठेपणा तिथंच गळून पडला. मला काय वाटलं होतं, अरे मी महाराष्ट्रावर फिरलोय, माझी 400 गावं झाली, पण मी मोटरसायकलवर फिरतोय बरोबर. आणि ती मुलगी असून सायकलवर फिरते, माझ्यापेक्षा विशेष आहे का नाही बरोबर. मग अशी तुम्ही तुमच्या आयुष्यातलीच घटना सांगितली, वडील गेल्यानंतर 6व्या दिवशी घर सोडलं हो आणि कुठलेच कर्मकांड केली नाही त्याच्यात. अगदी बरोबर. मला एक विचारायचं, शिक्षण काय आपलं? अरे बापरे, मला तुम्हाला मी सांगितलंय का नाही सांगितलं? सांगितलंय. मी 7वीला शाळेत गेलो होतो. 1-2-3 महिने शाळेत गेल्यानंतर माझे वडील शिक्षक होते. शिक्षक असल्यामुळं ते मला शाळेत जायचं खूप आग्रह करायचे. ते मला काय म्हणायचे, तू जर शाळा शिकला नाही तर लोक मला नाव ठेवतील, मास्तरचा पोरगा आणि शेती करतोय बरोबर.
आज जरी माझे वडील असते तर त्यांना अभिमान वाटला असता काय जरी शाळा शिकलो नाही पण ते शिक्षक होते की शाळा शिकलो तर त्यांच्या मुलाला प्रश्न त्रास देत असेल तर टाळू शकतो आपण. दुसरा प्रश्न चालेल. शेतीची आवड कशी निर्माण झाली? थांबा 2 मिनिटं. विचार विचार. मला प्रश्न विचारायला आवडेल. लोक तुम्हाला हे काम काय करताय वेळेवर करता असं बोलले तर तुमच्यावरती नकारात्मक प्रभाव पडला का म्हणजे हे काम नको करायला असं काय वाटलं का तुम्हाला की लोक आपल्याला बोलताय हो हा बरोबर अगदी हा खूप मार्मिक प्रश्न आहे बघा की आणि त्या वेळेला त्या अनिकेत आमटे बाबा आमट्यांचं जे काम मी 2 दिवसात समजून घेतलं मग त्या वेळेला जी लोक मला नावं ठेवत होते माझी जी नकारात्मक भूमिका होती काम न करण्याची व खूप लोक नावं ठेवतात काम करायचं नाही कचरा आहे घाण आहे आणि नकारात्मक दृष्टिकोन तो तिथंच माझा संपला आणि परत मला नवीन ऊर्जा मिळाली. मग तिथून जी मला नवीन ऊर्जा मिळाली तर आजपर्यंत आता मला कोणी मी सांगितलं तरी माझं काम मी बंद करत नाही. पॉझिटिव्ह मेसेज आपण घेऊ शकतो. मला वाटतं प्रश्न संपले असतील सगळ्यांचे की आहे कोणाचं काय अजून नाही. ठीक आहे हरिभाऊ बोला. आपण एवढ्या तुमच्या व्यस्त दौऱ्यामध्ये तुम्ही वेळात वेळ काढून आला. काल दिवसभर भोरमध्ये काम केलं. आज आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना तुम्ही आयुष्याबद्दल तुमच्या किंवा त्यांच्या भवितव्याबद्दल तुमच्या संपूर्ण कामाबद्दल जी काही माहिती दिली तोंड भरून गप्पा मारल्या आमच्यासोबत याबद्दल मी आमच्या शाळेच्या आणि संस्थेच्या वतीनं आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद.